मान्य जिल्हाधिकारी महोदयांचे अधिकार मर्यादित जरी असले तरी काही विशेष अधिकार त्यांना वापरा ही विनंती मी वारंवार या सर्वांच्या समोर या ठिकाणी केली. 84 दिवसापर्यंत यांचा संयम आता खूप लांबलेला आहे. काय होईल तेवेळी रस्त्याने जोपर्यंत यांचा मार्ग निघत नाही तोपर्यंत मी स्वतः रस्ता तिथं होऊन देणार नाही. मार्ग तुम्हाला करणं गरजेचं आहे, तर मग तुम्हाला आमच्या अंगावून जाऊन तुम्हाला मार्ग करावा लागणार. हे जो आवाज झाला तो आवाज आपल्यावर अन्याय करणाराच होता. मग माननीय मुख्यमंत्री मला म्हणले का ठीक आहे मी बैठक बोलवतो, फक्त तुमच्या कामासाठी मी आज पुन्हा एकदा भेटायला शिंदे साहेबांना सांगतो. पण 12% व्याज आता आपल्या बोकांनी याच लागलं सरकारचे. काही पैसे तुमच्या आम्हाला नको, तेवढी जमीन आम्हाला बाजूला घेऊन द्या, ठेकून बांधायला लागू रस्त्याच्या त्या रोडच्या लागून आम्हाला तेवढी जमीन घेऊन द्या. एक शेतकरी तुम्हाला पैसा मागणार. अधिवेशनाच्या काळामध्ये मी यांना शब्द दिला होता की तुमची लक्षवेधी मानतो. लक्षवेधी माननीय अध्यक्षाने स्वीकारली सुद्धा, आणि शेवटच्या दिवशी ती लक्षवेधी 4 नंबरला 5 नंबरला माझी लक्षवेधी होती. 4 नंबरपर्यंत लक्षवेधी आल्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय सुरू झाला. त्यामुळे बाकीचे सर्व पुढचं 18 लक्षवेधी त्या निश्चितपणे चर्चेला येऊ शकल्या नाहीत. परंतु चर्चेला लक्षवेधी येण्याच्या पूर्वी माझं आणि माननीय महसूल मंत्र्यांचं पूर्ण त्या ठिकाणी झालं होतं की आपल्याला रेल्वे रेफरन्सच्या 2018 प्रमाणे आपल्याला 10% वाढ यामध्ये देता येते का नाही, या संदर्भाने त्यांनी त्या ठिकाणी विषय रेटण्याचा किंवा मांडण्याचा माझा पूर्णपणे हेतू होता. मी 10% वाढ रेल्वे रेफरन्समध्ये झाल्यास त्यामुळे 18 पासून ही वाढ मी मागणार होतो आणि माननीय मंत्री महोदय सुद्धा ती मागणी त्या ठिकाणी पूर्ण करणार होते. मॅडम मी तुम्हाला पूर्ण भूगोल समजत आलो इथपर्यंत. आमच्या कन्यासारखे तुमचे वडील आमचे मित्र आहेत. मी त्यांना विनंती केली की तुम्हाला इथे यावंच लागेल. आता चला, हे शेतकऱ्यावरचं संकट आहे, माझ्यावरचं संकट आहे. मी तुमचा खतर सुरुवातीला मनापासून आभारी की तुम्ही आमची इज्जत या ठिकाणी ठेवली, दखल आपण या ठिकाणी घेतली आणि आपल्या मनामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांच्या विषयी कळवळा आहे म्हणूनच आपले पाय सुद्धा या दिशेने ओढले. मी आपला मनापासून आभारी आहे. मी गॅरंटी घेतो की कोणी काही शब्द बोलणार नाही, कोणी काही या ठिकाणी म्हणणार नाही. आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार त्यांना आहे. तुम्हीच आता तुमच्या डोळ्याने सांगता हे रहिवासी क्षेत्र आहे, शहराची हद्द इथपर्यंत आली गेली. आमची मागणीच ती होती. मान्य जिल्हाधिकारी महोदयांचे अधिकार मर्यादित जरी असले तरी काही विशेष अधिकार त्यांना वापरा ही विनंती मी वारंवार या सर्वांच्या समोर या ठिकाणी केली. तो कायद्याच्या चौकटीमध्ये काही गोष्टी त्यांनाही करता आल्या नाहीत किंवा त्यांनी ते धाडस केलं नाही असं म्हणायला काही हरकत नाही. तो त्यातून हा पक्ष चिघळत गेला. मॅडम ही गोष्ट खरी की लोक आता 84 दिवसापर्यंत यांचा संयम आता खूप लांबलेला. मी कसं तरी यांना समजत आतापर्यंत माझ्या शब्दाखातर म्हणा, मी दिलेल्या विश्वासाखातर म्हणा, आता मी स्वतः तोंडावर पडायची वेळ आली. कितीदा मी या लोकांना रोखायचं आणि मी ते एकदा जाहीर करून टाकलं जातं की काय होईल तेवेळी रस्त्याने जोपर्यंत त्यांचा मार्ग निघत नाही तोपर्यंत मी स्वतः रस्ता तिथं होऊन देणार नाही. हे शब्द त्यांनी अगोदरच दिलेला आहे. त्यामुळं मार्ग तुम्हाला करणं गरजेचं आहे, तर मग तुम्हाला आमच्या अंगावून जाऊन तुम्हाला मार्ग करावा लागणार. संपादन तुम्ही पोलिसाच्या बळावर तुम्ही करायचा प्रयत्न करताल मग तपास घडेल. आम्ही हे होऊन देणार नाही कुठल्या परिस्थितीमध्ये. आणि आहे विषय असा की चारही बाजूनी येलोय आणि मधलाच एक टिपका तुम्ही ग्रीन कसा धरता हे माननीय जिल्हाधिकारी महोदय अनेकदा सांगितले. पण त्यांची हंगलता आहे. एक गोष्ट मान्य केली आपण सर्वांनी की हे जो आवाज झाला तो आवाज आपल्यावर अन्याय करणाराच होता. मग मधल्या काळात जिल्हाधिकारी महोदयांनी आपला बी आभारी जिल्हाधिकारी या सुनावण्या तुम्ही घ्यायला लागल्या आणि त्या सुनावण्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न, आता कोणाची पाईपलाईन लागणं असेल, कोणाची विहीर लागणं असेल, कोणाचा मोठा असेल, कोणाचं घर असेल, कोणाचा
कंपाऊंड असेल, या सर्व गोष्टी तुम्ही त्यामध्ये घेतल्या आणि बऱ्याचशा लोकांना त्यामध्ये आता रेकॉर्डवर त्याला न्याय घेतला. आपल्या आंदोलनामुळे काय झालं असेल दिलीप साहेब, तर तुम्हाला आता हंगामी भागात सरसकट झालं गेलं, तुम्ही मान्य करा अथवा नका करा, पण हंगामी बागायत म्हणून आता सर्वाला सरसकट धरायचं अशा प्रकारचा निर्णय वरच्या पातळीवर या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे हंगामी बागात 100% तुम्हाला या ठिकाणी मिळणारच. हंगामी भागात तुम्हाला मिळणार कारण की विहीर आहे, पाईपलाईन आहे, बोर आहे, सर्व आहे आणि सरकारची भूमिका आहे की यामध्ये हंगामी बागायत या ठिकाणी धरल्या जावं. 2-4 विषय फक्त जर तुम्ही प्रयत्न केला, मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयाला बोललो. आता माननीय मुख्यमंत्री महोदय आर्बिट्रेशनची भाषा करत होते, आर्बिट्रेशन मध्ये जा, मला स्वतः बोलले. साहेब तसं काही होणार नाही, तुम्ही तुमच्याकडे बैठक बोल. मग माननीय मुख्यमंत्री मला म्हणले का ठीक आहे, मी बैठक बोलवतो. आणि आता हे अधिवेशन संपल्यानंतर सर्व 8 दिवस आपापल्या भागात पळतात. मी स्वतः आपल्याला नम्र विनंती करतो की तुम्ही आणि पंकजाताई सुद्धा बिचारे आपलं मत काही असेल त्याबद्दल, पण तो पंकजाताईने त्या दिवशी मला सभागात बोलून घेतलं, अर्जुन भाऊ आपण जाऊ ना शिंदे साहेबांकडे, आपण जाऊ ना यांच्याकडे. तर पंकजाताई स्वतः मला स्वतः बोलत होत्या. तर तुम्ही आणि पंकजाताई दोघी जणी एकदा तुमचा हा विभाग, तुमचाच महसूल विभागाचे तुम्ही राज्यमंत्री आहात, त्यामुळे तुमचं दायित्व एकदा बावनकुळे साहेबांकडं, माननीय मुख्यमंत्री महोदयाकडं एकदा ही तातडीनं येणाऱ्या आठवड्यामध्ये बैठक लावा. सोमवारी, मंगळवारी, बुधवार, आज सोमवार गेला, बुधवार गुरुवार केव्हा शक्य आहे तेव्हा एक बैठक आपल्याला मुंबईला लावा. मी तर आज तुम्हाला सांगतो की फक्त तुमच्या कामासाठी मी आज पुन्हा एकदा भेटायला शिंदे साहेबांना सांगतो की साहेब ही बैठक मुख्यमंत्र्याला बोलून तुम्ही काही करून लावा. माझ्यासोबत गोपालला द्या, माझ्यासोबत कोणला द्या, 2 शेतकरी चला, याच्या पलीकडचं कोणतंही काम मी मुंबईत गेल्यावर करणार नाही. फक्त तुमची बैठक लावण्यासाठी जातो. तो फक्त सर्वांचं जुळून येणार. त्यामध्ये मला असं वाटतं की निश्चितपणे मेघनाताई यामध्ये लक्ष घालतील आणि या बैठक लागल्यानंतर मला असं वाटतं की हा विषय फार मोठा नाही तरी आपण 12% व्याज आता आपल्या बोकांडी याच लागलं सरकारचे आहे की नाही कलेक्टर साहेब. आपल्याला येणार आता येणे जर 2 वर्षांनी स्वीकारलं 12% व्याज तुम्हाला द्यावंच लागणार आहे. तो पण तो होणार आहे, पण कशाला अडकून टाकतात त्या गोष्टीमध्ये. 12% व्याज मिळणारच आहे, पण आम्ही ते स्वीकारणार नाही. आमच्या मनासारखं आपला आयुष्याचा तुकडा देऊन टाका लागले. हे आता शेवटी एक मागणी, चला मी या शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला ज्यांची जमीन चालली ना, चला बाजूला घेऊन द्या जमीन, आम्हाला पैसे तुमचे नको, काही पैसे तुमचे आम्हाला नको, तेवढी जमीन आम्हाला बाजूला घेऊन द्या, खेटून बांधायला लागू, रस्त्याच्या त्याच रोडच्या लागून आम्हाला तेवढी जमीन घेऊन द्या. एक शेतकरी तुम्हाला पैसा मागणार, आम्ही पैसा मागतो तुम्हाला नाही, तेवढी आता आम्ही आमची जमीन द्यायला लागलो ना, तर आम्हाला तेवढी जमीन घेऊ. आमची 10 गुंठे झाली, 10 गुंठे द्या.